सुरेश पहिला बॉल लेफ्ट ऑन राउंड द विकेट. मिड विकेट रिचरमध्ये पहिल्याच बॉलला खेळतायत. एक धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने या धावाची सुरुवात मात्र झालेली पाहायला मिळते. एक धाव धावपलकावरती आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन तुम्हाला विकेटवरती पाहायला मिळतंय. डॉट बॉल पाहायला मिळालाय. गोलंदाज सुरेश यांच्या माध्यमातून बॅटच्या एजला बॉल लागला होता. कुठली धाव इथे प्राप्त होत नाहीये. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. दुसरा बॉल डॉट. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल वेल लेफ्ट केला. वाईड बॉलची घोषणा पंचानं केली. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि अवांतर धावेच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 2 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन विकेटवरती सुरेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. अजय आणि अवधूत ही दोन्ही मैदानावरती. स्ट्राईक एंडवरती अजय. पुढचा बॉल कमालीचा फटका आहे. फुलर लेनचा बॉल होता. हाफ वॉली आणि त्याला पाठवलंय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. इट्स क्लासिकल स्ट्रोक. सिक्सर. यावेळेस देखील शरीरावरती बॉल आदळलाय. एका धावेचा प्रयत्न असणार आहे आणि एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल लेग बाईकच्या माध्यमातून. 9 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावपलकावर धावा आहेत 9. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत उंच बॉल गेलाय. प्रशांत सूर्यराव बॉलच्या खाली पोहोचतायत. वेल जज कॅच आली आहे विकेट. फलंदाज बाद. अप्रतिम झेल पाहायला मिळाला प्रशांत सूर्यराव यांच्या माध्यमातून. बरंचसं अंतर कव्हर करायचं होतं. ते अंतर कापत असताना बॉलच्या खाली पोहोचले. पोझिशन होल्ड केली आणि त्यानंतर हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज अवधूत या ठिकाणी बाद होत आहेत. नवीन बॅटर बंटी मैदानावरती दाखल झालेत.
बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र या बॉलवरती झालेला पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉलची सांगता होईल. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. धावपलकर धावा आहेत 9. 9 रन्स ऑन दी स्कोर. 9 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2ला सुरुवात होती. सागर गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत अंबरनाथ संघासाठी. स्ट्राईक एंडवरती अजय. 9 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी सुरेश यांची पाहायला मिळाली. अप्रतिम हा बॉल आहे. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळालाय. कमी गतीने हा बॉल टाकला होता. पहिला बॉल डॉट आलाय. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळाले आणि बॉल मात्र जाईल सीमारेषेपार. षटकार. चांगला फटका यावेळेस पाहायला मिळालाय. फलंदाजाचं देखील कौतुक केलं पाहिजे. त्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळलेत. शरीरापासून दूर हा देखील बॉल होता. कमी गतीने देखील टाकला होता. षटकार आलाय. यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल होता. फटका चांगला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. सतरा धावा धावपलकावरती आहेत. 17 रन्स ऑन दी स्कोर. 17 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावपलकर धावा 17. यावेळेस देखील चांगला फटका आहे आणि बॉल हा सीमारेषच्या पलीकडे जाईल. चौकारच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावपलकावरती आहेत. 21 रन्स ऑन दी स्कोर. 21 धावा धावपलकावरती आहेत. एका धावेचा प्रयत्न आहे. फॉलोअर थ्रूमध्ये गोलंदाजांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि इथे मात्र विकेट आली. रनआउट स्वरूपामध्ये आणखी एक फलंदाज बाद होईल. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकर धावा आहेत 21. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावपलकावरती आहेत. नवीन फलंदाज बॉबी आता मैदानावरती दाखल होत आहेत.
क्रमांक 4 वरती 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि धावफलकावर धावा आहेत 21. एकवीस धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. सुरेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. सेकंड ओव्हरसाठी अजय आणि बॉबी ही जोडी मैदानावरती आहे. इथून मात्र धावा शोधाव्या लागतील डॅनी 11 डोंबिवली संघाला. ऑन साईडला पुल केलाय बॉल आणि बॉल मात्र सीमारेषे पलीकडे गोल झालाय. षटकाराच्या मत्तीने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 रन्स ऑन दी स्कोर. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमालीचा फटका आपण पाहिला. शॉर्ट जाब लाजवाब टायमिंग मिडविकेट रिजनमध्ये हा षटकार आला. षटकाराच्या मत्तीने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. मिस टाइम स्ट्रोक हवेत बॉल. सुरेश बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतात. वेल जज कॅच. कमालीचा झेल सुरेश यांनी टिपलाय आणि इथे आणखी एक सफलता आली आहे. सन्माननीय महेंद्रजी धुळे साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय धनराजजी म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय सदस्य धनराजजी म्हात्रे साहेबांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय धर्मबाबा पाटील यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ज्यावेळेस फायनल क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 रन्स ऑन दी स्कोर. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. आणखी एका डॉट बॉल सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी सुरेश यांनी या षटकामध्ये केली. एक चांगला झेल देखील पाहायला मिळाला. कॉट अँड बोल्डच्या माध्यमातून एक सफलता त्याने आपले नावे केली. फलंदाज अजय यांना बाद केलंय. आठव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिजनमध्ये 1 धाव प्राप्त होते आणि 1 धावेने धावफलक पुढे जाईल.
30 धावा धावपलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोर. 30 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॅटच्या अगदी एजला बॉल लागून डीप बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये हा बॉल चाललाय. एक धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 4ला सुरुवात झाली. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली आहे त्या ठिकाणी अंबरनाथ संघाच्या माध्यमातून. ऑफ्टनच्या बाहेर वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अवांतर धाव इथे प्राप्त होईल आणि त्यासोबत आणखी एक अतिरिक्त धाव या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 33 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील चांगला फटका थर्मॅन रिजनमध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय आणि वाईड बॉलची घोषणा पंचाने केली आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 35 धावा धावपलकावरती आहेत. 35 रन्स ऑन दी स्कोर. 35 धावा धावपलकावरती आहेत. कमालीचा फटका आहे. लाजवाब टायमिंग आहे आणि बॉल मात्र जाईल सीमारेषे पार. 41 धावा धावपलकावरती आहेत. अप्रतिम फटका यावेळेस पाहायला मिळाला. वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये हा षटकार आला. षटकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. 41 धावा धावपलकावरती आहेत. 41 रन्स ऑन दी स्कोर. 41 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा आक्रमण. 1 मोर बिग हिट आणि हा देखील बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार. 47 धावा धावपलकावरती आहेत. 2 महत्वपूर्ण फटके मात्र या षटकामध्ये येताना पाहायला मिळालेत.
47 धावा धावपलकावरती आहेत. 47 रन्स ऑन दी स्कोर. 47 धावा धावपलकावरती आहेत. एका धावेचा प्रयत्न आहे. दोन धावा या ठिकाणी प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. लेग बाईकच्या माध्यमातून या 2 धावा आल्यात. 49 धावा धावपलकावरती आहेत. व्हाट अ शॉट दॅट इज. अप्रतिम फटका आहे आणि या षटकामधला तिसरा षटकार आलाय. एकूण धावफलक जाऊन पोहोचेल 55 धावा धावपलकावरती आहेत. 55 रन्स ऑन दिस स्कोर. 55 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका चांगला यावेळेस देखील मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेला. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. दोन धावा या ठिकाणी प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 57 धावा धावपलकावरती आहेत. 57 रन्स ऑन दी स्कोर. 57 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतील. व्हाईट बॉल आलाय. 58 धावा धावपलकावरती आहेत. लॉफ्ट केलाय समोर. कमालीचा फटका आहे. सरळ बॅट नाही. लॉफ्ट स्ट्रेट ड्राईव्ह. बॉल सीमारेषे पार. षटकार 6 धावा. चौसष्ट धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. मध्ये प्रोटेक्शन आहे. 2 धाव्यांचा प्रयत्न आहे. 66 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 66. पॉइंट रिजन मध्ये हा बॉल गेला आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 68 धावा धावपलकावरती आहेत. 68.
आणखी एक धाव त्याच्यामध्ये ॲड होईल. 69 धावा धावपलकावरती आहेत. 69 1 फॉर दी ओव्हरची अर्निंग देखील गोलंदाजाला दिली आहे. 69 धावेंपर्यंत धावपलक पोहोचलेलं आपलं पाहायला मिळते. डॅन 11 डोंबिवली संघाने खूप चांगली बॅटिंग केली आहे या सामन्यामध्ये. उदर लेनचा बॉल होता. पुन्हा एकदा डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. कव्हर रिजनमध्ये एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 70 धावा धावपलकावरती आहेत. 70 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 2 बॉल अद्याप शिल्लक या धावामधले. 70 धावा धावपलकावरती आहेत. जाओ जाओ जाओ. रिटायर हर्ट होत आहेत बॅटर. नवीन बॅट्समन आपण मैदानावरती जायचं विनंती आहे. यावेळेस मात्र कमालीचा फटका आहे. हा देखील बॉल जातो सीमारेषे पार. चौकार 4 धावा. यावेळेस देखील कमालीचा फटका आहे आणि हा देखील बॉल जातोय सीमारेषे पार. षटकार 6 धावा. ऐंशी धावा धावपलकावरती आहेत. 81 धाव्यांचं लक्ष असेल 5 षटकांमध्ये अंबरनाथ संघासमोर. 81 इज द टार्गेट. जुने आणि नवीन बॉल जमा करा विनंती आहे.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. डॅनी 11 डोंबिवली बनाम आयुष 11 अंबरनाथ या दोन टीमच्या दरम्यान हा महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत सूर्यराव आणि प्रदीप ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलं गेलंय. हा दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉलवरती प्रशांत सूर्यरावचा दुसरा वार. बॉल चाललाय सीमा पार. हाय अँड हँडसम झटका. सलग दोन बॉलवरती दोन आक्रमण चढवलं, दोन षटकार. सुरुवात भरपूर चांगली प्रशांत सूर्यराव लाल्याची. लाल्याचा जर विचार करायला छत्रपती चषकामध्ये मालिकावीरचे इलेक्ट्रिक स्कूटी जिंकणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. सलगचा तिसरा धमाका. हे वादळ मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाव घेत नाहीये. लाल्या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावलंय. 3 बॉल 3 षटकार. अगदी याच स्पर्धेमध्ये ग्रामीण फॉर्मॅटचा खेळ सुरू असताना आपल्या गावाच्या संघामधून तब्बल 62 धाव्यांची झुंजावती खेळी याच खेळाडूनं नक्कीच खेळली होती. आमच्यापर्यंत नुकतीच माहिती पोहोचते ग्रामीण फॉर्मॅटमध्ये, त्यानंतर BTCL फॉर्मॅटमध्ये, आज 40+ फॉर्मॅटमध्ये देखील लाल्या खेळताना दिसतोय. आता लेग कट आहे, बट टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेर निघालाय बॉल. अंपायर सिग्नल इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या अकाउंटमध्ये ॲड होईल आणि एक्स्ट्राच्या मदतीनं स्कोर कार्ड 19 ऑन बोर्ड. ओहो, आता देखील ते चित्र जर आणखीन एक पाय पुढे केला असता तर नक्कीच बॅटने बॉलचा मिडलिंग हे प्रॉपर झालं असतं. फ्लॉक स्वीपचा प्रयत्न प्रशांत सूर्यरावचा आता अपयश त्या प्रयत्नाला. डॉट बॉल आलाय बराच वेळानंतर. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा स्कोर कार्डवरती आहेत. इथे देखील वन्स अगेन डॉट बॉल. पुन्हा एकदा तेच चित्र आपल्या डोळ्यांसमोर सध्याच्या घडीला स्पष्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक डॉट बॉल फेकले 2. आता शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. ओव्हर नंबर 1 मधील प्रशांत सूर्यराव सध्याच्या घडीला त्याला डॉमिनेट केलं जात आहे. आता इनफिल्डच्या वरून साड आउट करायचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटमधून फिल्डर प्रचंड वेगळा बॉलपर्यंत पोहोचतो. सेकंडचा चान्स घेतला आणि सेकंड इथे कंप्लीट देखील झाली. ॲक्युरेट थ्रोफिकी. स्ट्रायकिंग एंडला जबरदस्त थ्रोफिकी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट. पहिल्या षटकाच्या अंती उत्तरार्धामध्ये 81 धाव्यांचा पाठलाग करत असताना संघ आयुष 11 अंबरनाथ जाऊन पोहोचला 21 अंकावरती. म्हणजे समीकरण आता आपण पाहता बॉल शिल्लक देणारे 24 आणि 24 मध्ये विजयासाठी कंपल्सरी 60 धावसंख्येची गरज. 15.00च्या सरासरीनं आता तुम्हाला प्रति षटकामध्ये धावा या बनवाव्यास लागतील. बॉलिंग बागवरती ओव्हर नंबर 2 मध्ये बॉल होत यार अजयला आपण पाहता. ट्रॅकिंगला बॅटर प्रदीप. पहिलाच बॉल वेगवान 33 बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लेंथ बॉल, लेंथ डिलिव्हरी आणि बॉल थेट विकेट किपरच्या हातामध्ये. टॉप जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आता दाखवावं लागेल अजयला, कारण पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा राहिला संदेश, पण आता पर्टिक्युलर षटक त्याला फेकावं लागेल. प्रदीपच्या अगेन्स्ट नेक्स्ट बॉल.
हा दुसरा बॉल वेगवान, हा बॉल खोलात टाकला. बॅट आणि पाठच्या मधून बॉल ज्या वेगामध्ये टप्पा पडला ना, त्याच गोळीच्या वेगामध्ये विकेट किपरचा वेध घेत असताना वन्स अगेन डॉट बॉल. डॉट पर्सेंटेज अजयच्या माध्यमातून वाढवले जातात. ऑफसाईडला स्विंग करायचा प्रयत्न टर्न तर केलाय. अगदी फाईन लेगमध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग. स्ट्राईक आता रोटेट केली आहे. हा फलक मॅजिकल इक्वेशनमध्ये निलसर अंकामध्ये 22 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. म्हणजे आता अजूनही बॉल शिल्लक आहेत 21 आणि 21 मध्ये विजयासाठी 59 धावसंख्येची गरज. प्रशांत सूर्यराव या नावाचा वादळ आता मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः तुटून पडलाय. बट आता त्याला कॅपिटलाइज करणं हे खऱ्या अर्थानं कठीण चाललंय. कारण ज्या प्रकारची आतापर्यंत गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज अजयची वाखणण्याजोगी आहे. कारण डॉट पर्सेंटेज आतापर्यंत या षटकामध्ये 3 वाढलेत. फुलर लाईनचा बॉल सरळ बॅटचा वापर केला. विषयमध्ये फटका एक्झिक्यूट लॉगॉनला फिल्डर चांगली फिल्डिंग. फर्स्ट बाउन्स वरती बॉलला गॅदर केलं. तत्पूर्वी सिंगल इथे मिळेल. 262च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय प्रशांत सूर्यराव. 8 बॉल त्यानं फेस केला. धावा बनवला इंडिव्हिज्युअल 21. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. आता पूल करायचा प्रयत्न आहे. बॉल मागे चालला. स्क्वेअर लेगला फिल्डर धावतोय पळतोय. जीवाच्या आकांतनाचा प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आता यशस्वी देखील राहिलाय. आता षटक क्रमांक 2चा देखील खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या तब्बल 21 आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या अवघ्या 4. म्हणजे आता 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. बिनबाद 25. बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशनचे विद्यमान संस्थापक सन्मान्य श्री महेंद्रजी धुळे साहेब, त्याचबरोबरीनं बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशनचे विद्यमान सदस्य सन्मान्य श्री धनराजजी म्हात्रे साहेब, या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करू या आपण आमच्या मुख्य मंचावरती. धर्मनाना पाटील आपण देखील या. आपलं देखील आम्ही सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय नगरसेवक चषकामध्ये. तिसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल. आता हाईट फॅक्टर पाहावं लागेल. मॅटर करतोय का या बॉलवरती. एक कंप्लीट सेकंडचा चान्स झाला. बट आता दुसरीचा प्रयत्नाला अंगलट. विकेट मैदानाच्या आतमध्ये सॅक्रिफाईस होतीये. नो +1 प्लस विकेट. ट्वेंटी 28 धावा स्कोर कार्डवरती. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सूर्यकांत. खोदून काढलाय. चांगला स्ट्रोक आहे. बॉल हवेमध्ये. गरुडे घेतली. बॉलला स्टॉप तर जरूर केलंय. पण एकच मिळेल. ॲक्युरेट थ्रोपैकी एकापेक्षा जास्त या बॉलवरती काहीही मिळणार नाहीये. धावांसाठी धाव आणि धावांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 29 धावा स्कोर कार्डवरती बनल्यात. प्रशांत या स्ट्रायकिंग एजला फ्रिट या वेळेला ऑन साइडला खेचून मारलाय. शॉर्ट ऑफ लेंथ हा बॉल होता आणि त्याच्यावरती परफेक्ट ॲडव्हान्टेज
मैदानाच्या आतमध्ये प्रशांत सूर्यरावनं घेतलंय, बॉलला पाठवून दिलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, ठोकला षटकार. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. याच प्रकारचे फटकेबाजी अपेक्षित आहे टीम आयुष 11 अंबरनाथ या संघासाठी. आता देखील कोला टाकला होता, खोदून काढायचं होतं. एक तर कंप्लीट झाले, सेकंडचा चान्स घेतला, बॉलस बॅक ड्राइव्ह स्वतःच्या फॉलो मध्ये बॉलला गॅदर केलं, 2 कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न आहे, नकार दिलाय, वेळीच नकार दिला सूर्यकांत. म्हणजे आता इथे डबल कंप्लीट होईल आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 37 या अंकावरती. चौदा मध्ये 44 धावा संख्येची गरज आहे. मॅच मध्ये 16 मध्ये धावा बनवल्या 37. म्हणजे जवळजवळ 40 ते 45% धावा स्कोर कार्ड वरती सजवण्यात आल्यात. फुल टॉस आणि फुल टॉसचा फुल टोल वसूल केला प्रशांतनं. बॉलला पाठवून दिला इमारतीच्या वरून थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक आक्रमण, हल्ला चढवलाय. 43 धावा स्कोर कार्ड वरती सजल्यात. आता ओव्हर नंबर 3 मधील शेवटचा अंतिम बॉल. 38 ची गरज आहे मॅच मध्ये. 13 बॉल आणि 38 धावा. षटक क्रमांक आता तिसरं देखील कंप्लीट झालं आणि 3 षटकांच्या अंती धावा फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. एका गड्याच्या नुकसानात आयुष 11 अंबरनाथ संघ जाऊन पोहोचलाय 45 अंकावरती. आणि आता विजयासाठी बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये विजयासाठी धावा करायच्यात. या मॅच मध्ये तब्बल 36. 12 बॉल 36 ची गरज. 18.00 च्या सरासरीनं आता विजयासाठी धावा बनवायच्यात आयुष 11 अंबरनाथ टीमला. बारा बॉल आणि 36 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. याच दरम्यान जेपी पॅनलमध्ये कार्यरत असणारे ऑफिशियल पंच त्याचबरोबरीनं 40+ खंबालपाडा क्रिकेट संघाचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू अर्थातच विक्रमजी शेलार सर हे देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. प्रशांत सूर्यराव एकटा लढतोय पण वाघासारखा लढतोय. मैदानाच्या आतमध्ये झुंज देत असताना धावाधाव फलकावरती आतापर्यंत 46 अंकावरती जाऊन पोहोचल्यात. 35 धावा अजून या मॅचमध्ये करायच्यात. बॉल शिल्लक आहेत 11 मध्ये 35. प्रेशर आहे, दबाव आहे, बट आता त्या दबावाला झुगारून मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल, बॅटिंग करावी लागेल. कारण प्रशांत सूर्यरावला माहिती आहे की संघ आपला अडचणीत आहे, संघ आपला संकटात आहे आणि संघाला संकटातून बाहेर काढावं लागेल. संघाचा संकट मोचक आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बनवावा लागेल. त्यामुळे सध्याच्या घडीला संघर्ष प्रशांत सूर्यरावचा या रखरखत्या उन्हामध्ये सुरू आहे. 11 बॉल आणि विजयासाठी 35 धावसंख्येची गरज. एका बाजूला डॅनी 11
डोंबिवली तर त्यांच्या अगेन्स्ट आयुष 11 अंबरनाथ. बॅटल. पुढचा बॉल. फुल टॉस. यामुळे देखील खेचलाय ऑफ साइडला. कॅचिटचा कॉल आहे. बॉल हवेमध्ये भरपूर काळ तरंगतोय. अखेर बॉल नो मॅच लँड मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बघता बघता फिल्डरला बीट करत बॉल फाईन लेगच्या बाहेर. प्रशांतच्या बॅटमधून फाईन लेगला येणारा हा फाईन चौकार. दहा बॉल आता 31 ची गरज. 50 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 10 बॉल 31 या मॅच मध्ये समीकरण. प्रशांत तयार. बॉलिंग मार्क वरती अजय. अजयचं भाऊ स्वागत. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर आणि लालानं केलं बॉलला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुमंतर सिक्सर. अब तक 56 ऑन स्कोर कार्ड आणि इंडिव्हिज्युअल धावा बनवल्यात त्या मॅच मध्ये लाल्यानं. 16 मध्ये 49. मगाशी देखील म्हटलं या रखरखत्या उन्हामध्ये एकटा लढतोय पण हा डाण्या वाघासारखा लढतोय. संघर्षाची मोठी डरकाळी आज जखमी वाघ मैदानाच्या आतमध्ये फोडत असताना 49 बनवल्यात. 16 मध्ये संघाची टोटल 56. अजून एक शॉट ऑफ लेन बॉल पुल करायचा प्रयत्न. सिंगल तर कंप्लीट जरूर होईल. वाऱ्याच्या वेगाने डबलचा चान्स घेतला. दुसरी होईल का? प्रयत्न सुरू आहेत आणि आता दुसरी धाव देखील यशस्वीरित्या कंप्लीट. वन शॉट म्हणजे एकच मिळेल. एकच धाव असेल आणि 50 धावा वैयक्तिक बनवल्यात. प्रशांत सूर्यराव एकदा बाटवरती करायची. झुंजावती खेळी प्रशांत सूर्यरावची आपल्याला पाहायला मिळाली. बदलापूरचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये झळकलाय. फुलर लेनचा बॉल आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक फ्लॅट अँड फ्युरियस स्ट्रोक. अजून एक षटकार. या स्पर्धेतील प्रशांत सूर्यरावचं हे दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय. ग्रामीण फॉर्मॅट मध्ये खेळत असताना 62 धाव्यांची झुंजावती खेळी याच वाघाने खेळली होती आणि आता 40+ फॉर्मॅट मध्ये खेळत असताना आतापर्यंत 56 धावा प्रशांत सूर्यरावनं बनवल्या. टीमची टोटल 63 अंकावरती 63. म्हणजे आता मास समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 7 बॉल आणि 18ची गरज. 7 बॉल 18 धावा. अजून एक धमाका. या वेळेला परफेक्ट पडला तो पाठ. स्लॉट मध्ये आला आणि लाल्यानं प्लॉटच्या बाहेर पाठवला. षटकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये. ज्याच्या नावाचा झालाय गाजावाजा. नाव त्याचं प्रशांत सूर्यराव आणि तो बनलाय या मैदानातील षटकारांचा राजा. 62 धावा या मॅच मध्ये देखील बनवल्यात. 81 धाव्यांचं लक्ष्य मोठं जरी असलं तरी याच्या संघर्षाची गाथा ही देखील तितकीच मोठी आहे. इंडिव्हिज्युअल त्यानं बनवल्यात 62. संघाची टोटल आता 69 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे समीकरण 6 बॉल आणि 12ची गरज या मॅच मध्ये. क्या बात आहे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. अगदी नवख्या खेळाडूला देखील लाजवेल, यंगस्टरला देखील लाजवेल असा खेळ आता लालाच्या बाटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 12ची गरज मॅच मध्ये. बॉलिंग मार्कवरती बॉल होतो यार या 12 धावा डिफेंड करण्यासाठी. सचिनला इन्व्हाइट केलंय.
बट त्याच्या अगेन्स्ट आता स्ट्रायकिंग एंडला सूर्यकांत आणि सूर्यकांतच्या साथीनं नॉन स्ट्रायक एंडला प्रशांत. आपण ही जोडी पाहताय. सध्याच्या घडीला एक बॅटर संयमी रूप धारण केलंय, स्ट्राईक रोटेट करतोय, पण त्याच्या साथीनं आक्रमणाचं रूप धारण करणारा प्रशांत सूर्यराव अजूनही मैदानाच्या आतमध्ये अगदी एखाद्या भिंतीसारखा उभा आहे. 6 बॉल 12ची गरज आहे आता. जर स्ट्राईक रोटेट झाली, प्रशांत सूर्यराव स्ट्रायकिंग एंडला आला तर पुन्हा एकदा डोकेदुखी वाढू शकते टीम डॅनी इलेव्हन डोंबिवली टीमची. 6 बॉल 12 आता स्ट्राईक होईल रोटेट, कारण विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये सॅक्रिफाईस झाली आहे. सूर्यकांतला देखील विकेट सोडावं लागते. चला नवीन बॅटर विनंती असेल आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये या, कारण आज अंतिम दिवस आहे, फायनल डे, आणि कमी वेळामध्ये आज आपल्याला भरपूर जास्त मॅचेस कव्हर करायचे. सो दॅट्स वाय प्रत्येक क्षणाला वारंवार आपल्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. मैदानाच्या आतमध्ये सूरज बुरबुरेला इन्व्हाइट केलंय. आता 5 बॉल 12ची गरज आहे या मॅचमध्ये. सध्याच्या घडीला तुफानी खेळी तर प्रशांत सूर्यरावनं केली. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय मिस्टर प्रशांत सूर्यराव, बट त्याच्या अगेन्स्ट आता बॉलिंग मार्कवरती बॉलर आपण पाहताय सचिन मैदानाच्या आतमध्ये. हा देखील एक अनुभवी खेळाडू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेला हा बॉल चांगला आहे. आता स्वतःवरती आत्मविश्वास दाखवला जातोय प्रशांतनं. डॉट बॉल आलाय. 4 मध्ये 12ची गरज आहे. 2 षटकार येतील का, 3 चौकार येतील का, की डॉट पर्सेंटेज वाढले जातील, की प्रशांत सूर्यरावची विकेट येईल. सामना कोणाच्या बाजूने झुकेल. एका बाजूला डॅनी इलेव्हन डोंबिवली संघ धावा वाचवायचा प्रयत्न सुरू आहे, बट धावेंसाठी धाव आयुष इलेव्हन अंबरनाथ टीमचा. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला 6 बॉलमध्ये 12ची गरज असताना पहिले 3 बॉल डॉट फेकलेत गोलंदाज सचिननं, आणि आता मॅच समीकरण आपण पाहताय. बॉल शिल्लक आहे 3 आणि विजयासाठी 12 धावेची कंपल्सरी गरज आहे. मॅचमध्ये सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. इंटरेस्टिंग मोडवरती सध्याच्या घडीला मॅच येऊन ठेपली आहे. सध्याच्या घडीला शांत ठेवलं जात आहे, डॉमिनेट केलं जात आहे प्रशांतला. डॉमिनेटिंग क्रिकेट आता आपल्याला सचिनच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. बट आता कॅपिटलाइज करणं देखील तितकंच गरजेचं आहे, धावा बनवणं देखील तितकंच गरजेचं आहे. 3 बॉल 12ची गरज आहे मॅचमध्ये. सचिन निघाला प्रशांतच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल ऑफसाईडला टर्न करायचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. वाराच्या वेगळा फिल्डर पोहोचतो बॉल पर्यंत. 1 कंप्लीट सेकंडचा चान्स घेतला. सेकंड होईल का? यासाठी सेकंड देखील कंप्लीट. 2 धावा झाल्यात कंप्लीट आणि 2च्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचला 71 ऑन अ स्कोर कार्ड. म्हणजे आता मॅच समीकरण 2 बॉल आणि 10ची गरज. 6 बॉल 12, 5 बॉल 12, 4 बॉल 12, 3 बॉल 12. आता मॅच समीकरण 2 बॉल 10 धावेंची गरज आहे मॅचमध्ये. बरेचसे प्रेक्षक राजा या मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत. आता सध्याच्या घडीला बदलापूरचे पाठीराखे हे सध्याच्या घडीला प्रशांत सूर्यरावला प्रोत्साहन देत आहेत, कारण त्यांना माहिती आहे, प्रत्येक बदलापूरकरांना माहिती आहे की प्रशांत सूर्यराव मध्ये ती ॲबिलिटी आहे, ती कॅपॅसिटी आहे. 2 मध्ये 10 धावा तो बनवू शकतो. बट सचिन देखील सांगतोय, आम्ही देखील डोंबिवली पासून बदलापूरचा प्रवास करत आलोय, आम्ही देखील सहजासहजी हार मानणार नाहीये. आणि तेच चित्र आता सर्वांच्या डोळ्यासमोर. 2 बॉल 10ची गरज. सचिन की प्रशांत. ऑन साइडला खेचून मारलाय. वाराशी वार्तालाप करत इमारतीच्या पलीकडे पत्रा बजाव शॉट. झटका. मेहनतीच्या घामानं हा जखमी वाघ आपल्या संघर्षाची गाथा लिहितोय आणि संघर्ष करणं हे प्रशांत सूर्यरावच्या रक्तात आहे आणि ते सिद्ध मैदानाच्या आतमध्ये तो करून दाखवतोय. सहजासहजी हार मानणं हे मला पसंत नाहीये हेच तो सांगतोय. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. खऱ्या अर्थानं मॅच समीकरण जर आपण पाहिलं ना, 30 बॉल 81, 12 बॉल 36, 6 बॉल 12, 2 बॉल 10. पण आता मॅच समीकरण शेवटचा अंतिम 1 बॉल आणि 1 मध्ये विजयासाठी कंपल्सरी 4 धावसंख्येची गरज आहे. बदलापूरचा क्रिकेट की डोंबिवलीचा क्रिकेट आता आपल्याला पाहायला मिळतंय. जर षटकार ठोकला तर 500चा कॅश प्राइज.
धनराज म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि हो षटकार ठोकलाय. या वाघानं संघर्षाची डोर खऱ्या अर्थानं डरकाळी फोडली आणि धाव्यांची कोंडी फोडली. विजयाचा षटकार ठोकणारा हा दर्जेदार फटकार आपल्याला पाहायला मिळाला प्रशांत सूर्यरावच्या बॅटमधून. मॅच फिनिश, सामना जिंकला टीम आयुष 11 अंबरनाथ या टीमनं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम डॅनी 11 डोंबिवली. 19 बॉल आणि बॉल फेस केलेत 19 धावा बनवल्यात वैयक्तिक इंडिव्हिज्युअल 74. बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. त्या बात इम्प्रेसिव्ह कामगिरी मैदानाच्या आतमध्ये प्रशांत सूर्यरावनं केली आणि या मॅच मध्ये बाजी मारली आयुष 11 अंबरनाथ या टीमनं.